नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. उमदीत शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू. माळी वस्ती, रड्डेर वस्ती व जमादार वस्तीचे रस्ते खुले करण्याची मागणी. प्रशासनाला आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा. उमदी विठ्ठलवाडी परिसरातील रस्त्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असून आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक उमदी येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी रस्त्यापासून माळी वस्ती, रड्डेर वस्ती तसेच जमादार वस्तीला जाणारा रस्ता तातडीने खुला करावा ही आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या रस्त्यांचा वापर अनेक वर्षापासून शेतकरी व नागरिकांकडून केला जात होता. मात्र रस्ते बंद झाल्याने शेतीकडे जाण्या येण्यासह दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच विठ्ठलवाडी रस्त्यापासून पवार वस्ती मार्गे शिवणगी हद्दीपर्यंत पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला आहे. हा रस्ता तातडीने खुला करून त्याची अधिकृत नोंद करण्यात यावी अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रस्ते बंद झाल्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. प्रशासनाने मागण्यावर तातडीने कार्यवाही करून रस्ते खुले करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. शासनाकडे आम्ही वारंवार कागदोपत्री पुरावे सहित सादर करून अर्ज करून आम्ही तारखासाठी फेऱ्या मारून आम्हाला समाधानकारक आश्वासनही मिळालं नाही किंवा आमचं रस्त्याचं काम पण झालेलं नाही. आम्ही शासनावरती हा एक नाराजी म्हणून आज आम्ही उपोषणाला बसलेला आहे. याची एक तात्काळ अजूनसुद्धा दखल घ्यावी एवढी अपेक्षा आहे. आणखीन ह्या ज्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि प्रांत यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता आणि दिनांक 11 ऑगस्ट रोजी आम्ही ॲडव्हान्सला निवेदन पण दिलं होतं की आम्हाला तात्काळ रस्ता करून द्या, अन्यथा आम्ही उपोषण करणार आहे. तर आजपर्यंत आम्हाला त्यांनी कोणतेही ठोस लेखी आश्वासन दिलेलं नाही. आज आम्ही उपोषणाला सुरुवात केलं आहे. आमरण उपोषण आम्ही करणार आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती आहे. हे शासनाने जाण ठेवून आम्हाला तात्काळ मदत करावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र केलं जाईल.